तुमच्याकडे काही जरी नसलं ना, तुम्ही द्यायला तशी का वेळ देऊ शकता ना. वेळ द्या, वेळेचं दान द्या, अहंकाराचं दान द्या. बळीराजाला वामन अवताराने अहंकाराचं दान मागितलं होतं की तुझ्याकडे तो अहंकार आहे तो मला दे. तो म्हणे काय पाहिजे ते माग. तेवढे अरे तुझ्याकडे जे आहे ना अहंकार तो दे, बाकी काही नको. आणि तू जर म्हणत असेल माझ्याकडे सगळंच आहे तर मग दे त्रिपाद भूमी दे. 3 पावलामध्ये सगळं आटपून गेलं तेव्हा त्याला कळलं बापरे अवघडच काम आहे. 2 पावलं स्वर्ग मृत्यू पाताळ, 3रा कोण ठेवू म्हणत माझ्या डोक्यावर इलाज नाही. तेरे द्वार खड़ा भगवान भगत भर दे छोरी. तेरे द्वार खड़ा भगवान भगत भर दे छोरी. तो दान दिला पाहिजे. म्हणून दानम यश अयश फार सुंदर. अहिंसा समता तुष्टी स्तपो दानम यशो यश. यश अयश याच्या पलीकडे गेलं पाहिजे माणूस. काही माणसं पलीकडे गेलेले असतात, ते काम करतात ना यश अपयश याच्यामध्ये गुंतून पडत नाही. विजय हानी, लाभ हानी, जय पराजय याच्या पलीकडे गेलेले असतात, त्याच्यासाठी ते करतच नाहीत. संत यासाठी करतात का सांगा बरं तुम्ही. काय लाभ आहे त्यांचा. त्यांची कृती आपण बघितली तर आपल्या लक्षात येतं काहीच नाही फायदा, तरी ते करतात. नाही त्या देशासाठी ज्यांनी आपले प्राणार्पण केले ते लोक पहा. क्रांतिकारी भगतसिंगाला काय प्राप्त झालं सांगा ना. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव हसत हसत फासावरती चढतात. काय फायदा होता. सावरकर, तुम्हाला सांगतो सावरकर जर या देशामध्ये न होता इंग्लंडमध्ये झाला असताना आज सावरकरचं नाव जगात नंबर 1 राहिलं असतं. प्रचंड बुद्धिमान होता. काही लोकांना पुढेच येऊ दिलं नाही, पण त्यांना त्याची तमा नाही आहे. अगदी तरुण वयामध्ये भगतसिंग जेव्हा फासावरती जातो, फासाचं चुंबन घेतो, आपल्या हातानं गळ्यामध्ये दोर टाकतो. लाभ हानी याच्या पलीकडे गेलेत नाही, जय पराजय याच्या पलीकडे गेले, सुख दुःख याच्या पलीकडे गेले. संत केशिराज जेव्हा संन्यास धारण करतात आणि आचार्य नागदेवाजवळ येतात तेव्हा सपाटून जातात प्रचाराने. माळवा पंथाचा प्रचार करण्यामध्ये अग्रगण्य असलेले
संशोधन केलं, लीळा चरित्रामध्ये सूत्र अख्खे बाहेर काढले, दृष्टांत बाहेर काढले, दृष्टांतावरती द्राष्टांतिक लिहिले. सोपं काम नव्हते. एवढंच नाही, रत्नमाला स्तोत्र लिहिलेलं आहे, संस्कृत मध्ये लिहिलंय, संस्कृत मध्ये. तेही पत्नीच्या सहवासात असताना रात्रभर तिच्याशी झुंज द्यायची. ती पलंगावरती आली तर आपण खाली जायचं, ती खाली आली आपण पलंगावरती जायचं, असा लपंडाव पळापळी सुरू आहे. विकाराशी लढावेन सुरू आहे. लढाई करतात, कुठलाही शस्त्र हातामध्ये नाही आहे, रागवले नाही, मारलं नाही पत्नीला, तरी लढाई चालली आहे. 9 दिवसाची लढाई आहे, 1 दिवस नाही, 2 दिवस नाही. सकाळी त्या सासऱ्यानं बाहेरून कुलूप उघडायचं, दरवाजा उघडायचा, अंधाबाई बाहेर पडायचे. सकाळी उठून उपरण खांद्यावरती घेऊन स्नानाला गंगेवरती जायचे, स्नान करायचे, भगवंताचं ध्यान करायचे. कसं पण स्थिर राहत होतो, कमाल आहे, आश्चर्य. तिथे रत्नमाला स्तोत्र लिहिलेलं आहे संस्कृत मध्ये. 114 दृष्टांत आहेत ना, या 114 दृष्टांतावरती प्रत्येक दृष्टांतावरती संस्कृत मध्ये श्लोक तयार केलेला आहे. माहीतच नाही आपल्याला हे साहित्य, कल्पनाच नाही त्या साहित्याची. प्रकांड पंडित होता, एवढं सगळं इतकं लिहिलं. बरं कितव्या वर्षापर्यंत? 33 ते 34 वर्षाचं वय आहे. अद्यावेळेस ते मरण पावले. पंडित बासाला वाचवत असताना धारक समोर गेले, ठाकुरानं उचललेलं हत्यार पंडित बासावरचं केशिराज व्यासांनी झेललं अंगावरती. काय प्राप्त झालं सांगा ना? किती दक्षिणा मिळाली? किती पैसा जमा झाला सांगा ना त्यांच्याकडे? किती संपत्ती, किती सोनं, किती जमा झालं केशिराज व्यासांकडे? काहीच नाही ना. ते काहीच नाहीये, आपल्याला झिरो दिसतं आणि झिरो बजेट मध्ये आहे. म्हणून आज केशिराज व्यासांचं नाव टॉप वरती आहे. आज त्यांचं नाव आपण घेतो इथे, आपलं नाव आपण मेल्यानंतर कोणीच घेणार नाही, कोणीच घेणार नाही. का केलंच नाही ना काही समाजासाठी, धर्मासाठी, देशासाठी काहीच केलं नाही. काय म्हणून लोकांनी आपलं नाव घ्यावं, काय म्हणून घ्यावं? आपण कुटुंबासाठीच काही करत नाही. कुटुंबातलीच माणसं आपलं नाव घेत नाही, तर धर्मातली लोक आपलं नाव काय घेतील? काही धर्मासाठी जिंकलो तर नाव घेतील ना. यशाच्या पलीकडे गेले, अपयशाच्या पलीकडे गेले, त्या सगळ्या गोष्टीच्या पलीकडे गेले. भवन्ति भावभूतानां मत्त एव पृथक्विदम्. फक्त भगवंत बस, आणि भगवंताचं वचन. वचनाचं पालन आहे, फक्त वचनाचं पालन, दुसरं काहीच नाही, दुसरं काहीच नाही. बघा ना काय मिळालं गाडगे बाबाला? अरे त्यांच्या चरित्रामधला एक भाग आहे. पुरणपोळी मागितली एका बाईला, पुरणपोळीचा वास आला, पुरणपोळी मागितली. कसे चुकले गाडगे बाबा तेच कळत नाही. काय वाटलं त्यांना त्या दिवशी काय माहिती? मागितली पुरणपोळी, माय पुरणपोळी वाटणं. घरचा मालक आला, घराला काठी होती,
कूप होता, कुपाला लावलेली काठी, बोराडीची काठी घेतली, काठीनं झोडवली, अंगाला काटे रुतले. गाडगे बाबा काटे काढतात आणि एक एक काटा काढताना म्हणतात, चांगली लागली पुरणपोळी, छान वाटली, मागशी नाका खाता का पुरणपोळी, भले गोड लागते, नाही तुले खा वाटते पुरणपोळी का खाशी. सुखदुःखाच्या पलीकडे गेलेले माणसे ते आशा निराशेच्या पलीकडे गेलेले आहेत, जय पराजयाच्या पुढे गेलेले आहेत, यश अपयशाच्या पुढे गेलेले आहेत, लाभ हानीच्या पुढे गेलेले आहेत. त्यांना ते काहीच नको आहे, फक्त भगवंत देवासाठी. जे काही करायचंय ते भगवंतासाठी. स्वतःसाठी काहीच नाही आहे. देवाची आज्ञा, त्या आज्ञेचं उल्लंघन नाही करायचे, आज्ञा फक्त आपल्याला पाळायचे, एवढंच ते करतायत. असे कितीतरी थोर पुरुष आहेत, कितीतरी आहेत. भवन्ति भावा भूतानां मत्त एव पृथक्विधम्. भाव अभावाच्या पलीकडे जाऊन ते भगवंताच्या आज्ञेचं फक्त पालन करतात. देवानं सांगावं आणि आपण ऐकावं. आज्ञा पालन म्हणून प्रत्येक गोष्ट आहे. नाथोबा नावाचे भक्त आहे, लीळा चरित्रामध्ये फार सुंदर वर्णन आहे त्या नाथोबाचं, फार सुंदर. स्वामी चक्रधर महाराज म्हणतात, मंडळी येथीचा अवयव की, स्वतःच्या अवयवाची उपमा त्या भक्ताला देतात, केवढी लायकी आहे त्याची. अवयव जसा शरीराला सोडून राहत नाही, सावली म्हणले असते तरी बरं झालं असतं, पण नाही. अंधार पडल्यानंतर सावली नष्ट होते, प्रकाशातच सावली दिसते. म्हणून सावली नाही म्हटले, अवयव म्हटले भगवंत नाथोबाला. किती आज्ञा पालन करतायत नाथोबा. नागिन निघाली, नाथोबा मंडळी का जा घराती नागिन जी उठले चालले, नागिनीच्या जवळ गेले, थांबा, काय देवा, बस झालं. आपल्यासारखा म्हणलं असता देवा, नागिन येते नागिन. तुम्हाला काय आहे का परवा माणसाची? कुशल काही कामं सांगता, परीक्षा होती त्याची. देव म्हटले तुमचा हा जन्म लेखी लागला, आता तुम्ही मेले असं समजा, आणि ते आमच्यासाठी मेले, हा त्याचा अर्थ आहे. कमाल आहे ना. एक जन्म लेखी लावलेला आहे देवाने, एक जन्म. ही जातच वेगळी असते. पण अशा माणसाला जय पराजय, लाभ हानी, यश अपयश, सुख दुःख हे काय करणार आहे? त्या सगळ्याच्या ते पलीकडे गेलेले असतात. भवन्ति भावभूतानां मत्त एव पृथक्विधम्. महर्षय सप्तपूर्वे चत्वारो मनवस्तथा मद्भावा मानसा जाता तेषां लोक इमा प्रजा. ही जी माझी प्रजा आहे,
महर्षी, महर्षय, सप्त महर्षी, 7 ऋषी, अजून त्याच्यामध्ये नाव सुद्धा आलेले आहेत 7 ऋषीचे. मरीच ऋषी, अंगिरा ऋषी, अत्रि ऋषी, पुलस्थ ऋषी, पुलह ऋषी, ऋतु ऋषी, वसिष्ठ ऋषी असे 7 ऋषींना महाऋषी असं म्हटलेलं आहे. महर्षे सप्तपूर्वे चत्वारो मनवस्तथा 4 मणू, मणू 4 आहे, त्याचं वर्णन आलेलं आहे. 4 मणू, हे 4 मणू कोणते? सनंदन, सनातन, सनत कुमार असे. चत्वारो मणवस्तथा मद्भावा मानसा जाता येषां लोक इमा प्रजा. सगळी माझी प्रजा आहे असं भगवंत म्हणतात. चांगलं चांगलं मी निर्माण केलं. जे सत्य दिसतंय ते सगळं माझ्यातून निर्माण झालं. पुढे विभूती ज्या आल्या, हे विभूती योग आहे, 10वा योग म्हणजे त्या माझ्यातून निर्माण झाल्या, पण मी त्यांच्यात आहे असं समजू नका. गडबड आपली अशी होते की भगवंतातून निर्माण झालं म्हणजे मग याच्यात भगवंत आहे असं आपल्याला वाटतं, तिथंच गडबड होऊन जाते. भगवंतांना सांगितलं की असं नाही, या सगळ्या माझ्या विभूती आहे. काय आहे? विभूती. पुढे 7व्या श्लोकामध्ये त्याचं वर्णन आलेलं आहे. एतां विभूतिं योगं च मम यो विद्धि तत्त्वत सोविकम्पेन योगेन युज्यते नात्र संशय. अर्जुना, या सगळ्या माझ्या विभूती आहेत. विभूती शब्दाचा अर्थ शक्ती असंही धरा. त्या माझ्या शक्ती आहेत. माझ्यामध्ये शक्ती आहे, पण शक्तीत मात्र मी नाही. माझ्यामध्ये तेज आहे, पण तेजात मात्र मी नाही. माझ्यामध्ये प्राण आहे, पण प्राणात मात्र मी नाही. माझ्यामध्ये वायू आहे, पण वायूमध्ये मात्र मी नाही. माझ्यामध्ये आकाश आहे, पण आकाशात मात्र मी नाही. माझ्यामध्ये पृथ्वी आहे, पण पृथ्वीत मात्र मी नाही. आता चालत मोठी गंमत आहे. विशेष भगवंताचा संबंधित भाषा काय त्याच्यामध्ये? बोला पटपट. शक्ती कोणती? माया, कृपा, शक्ती. त्या शक्ती भगवंतात आहे. शक्तित्व आहे का? नाही. विशेषामध्ये त्या दोन्ही शक्ती आहे, पण मायेमध्ये विशेष आहे का? लक्षात आलं ना मला काय म्हणायचं ते? जे पाषाण आहे तिथे नमस्कारी, याच्यामध्ये कृपा शक्ती आहे, माया शक्ती आहे. मग कृपा शक्ती ही अभावरूप आहे भगवंताकडे.
मायाशक्ती भावरूप आहे, पण भावरूप असलेल्या या मायाशक्तीमध्ये विशेष आहे का? तिच्यात विशेष नाही, पण ती मात्र विशेषात आहे. हे विशेष आहे. डोक्यावर चाललंय का? ती शक्ती विशेषामध्ये आहे, मायाशक्ती विशेषामध्ये आहे, पण मायामध्ये विशेष नाही. हे मात्र विशेष आहे. मायेला नमस्कार केल्यानंतर विशेषाला नमस्कार केल्यासारखं होणार नाही. कदाचित विशेषाला नमस्कार केल्यावर माया मात्र आपोआप प्रसन्न होईल. का? इथे मायाशक्ती आहे. मायाशक्तीमध्ये विशेष नाही. हाच विशेषाचा विशेष आहे, आणि म्हणून त्याला विशेष म्हटले. फुकट नाही म्हटलेलं आहे. हे कळलं पाहिजे. मानव पंथाच्या अन्यायास मधलं पाहिजे. इथे उपार दाखवल्यानंतर माया प्रसन्न होईल, पण मायेला उपार दाखवल्यानंतर, खाऊ घातल्यानंतर विशेष प्रसन्न नाही होणार. विशेषातली विशेष शक्ती जी आहे ती प्रसन्न नाही होणार. आता तुमच्या लक्षात आलं. याला विशेष का म्हणतात? ते विशेषच आहे. त्याच्यामध्ये सगळं आहे, पण सगळ्यामध्ये तो नाही आहे. कारण इथे प्रसन्नता रूप मनोधर्म आहे तिसरा. कृपाशक्ती तर आहे, पण प्रसन्नता रूप विशेष मनोधर्म आहे भगवंताचा. म्हणून असा तो परमेश्वर. 7व्या अध्यायामध्ये 7व्या श्लोकामध्ये त्याचं वर्णन आलेलं आहे. एतां विभूतिं योगं स मम यो वेत्ति तत्वतः. हे तत्वतः तू जाणून घे म्हणाले. मी तुला तत्वतः समजून सांगतो. वेत्ती जाण बदलू. सोविकंपेण योगेन युज्यते नात्र संशय. हे ज्याला समजलं तो युक्त होतो. माझ्याशी युक्त होतो, माझ्याशी संबंधित होतो, माझी जवळीक साधतो, मला येऊन मिळतो, माझी भक्ती करतो. गंमत आहे मोठी. या विशेषासमोर तुम्ही महादेव म्हणून भक्ती केली तरी महादेवाचं फळ मिळेल, विष्णू म्हणून भक्ती केली तर विष्णूचं फळ मिळेल, ब्रह्मदेव म्हणून भक्ती केली तर ब्रह्मदेवाचं फळ मिळेल, इंद्र म्हणून भक्ती केली तर इंद्राचं फळ मिळेल. सगळ्या देवी देवतेचं फळ इथे मिळेल, तुम्हाला लक्षात ठेवा. पण त्या देवी देवतेची भक्ती केल्यानंतर इथंचं फळ मिळणार. काय लक्षात? अजून थोडं मनुष्याच्या स्तरावरती येऊन सांगतो. बापाला खुश केलं, बाप प्रसन्न झाला, बापाला आनंद झाला, आईला आपोआप होईल. काय? आईला आपोआप होईल. तिला आनंदित करायची गरज नाही. आईला आनंदित केलं, बाप आनंदित होईलच याची गॅरंटी नाही. आलं का लक्षात? बापामध्ये आई कवळल्या गेलेली आहे. बापाचं कवर वरच आहे, आईचं कवर आतलं आहे. बाप खुश झाला, आई आपोआप खुश होईल.
तुम्हाला काय करायचं तुम्हीच ठरवा. आलं की नाही लक्षात? असं आहे. परमेश्वराला तुम्ही जर खुश केलं, सगळ्या देवता आपोआपच खुश होतील. काही गरजच नाही त्यांना. आमचं कुळदैवत राहिलं, याची पूजा करायची राहिली, त्याची पूजा करायची राहिली, त्याला द्यायचं राहिलं, ह्याला द्यायचं राहिलं, हे म्हणायची गरजच नाही राहिली. एतां विभूतिं योगं च, या सगळ्या माझ्या विभूती आहेत म्हटल्या अर्जुना. ममयो वेत्ति तत्त्वतः, हे तत्त्वतः तू जाणून घे. सो विकंपेन योगेन युज्यते नात्र संशय. तू हे जाणल्यानंतर मग मात्र मला येऊन मिळशील. आणि मागेच भगवंताने सांगितलं की मला कोणीच प्रभावित करू शकत नाही. इथे भगवंत म्हणतात अहं सर्वस्य प्रभो मतः सर्वं प्रवर्तते इति मत्वा भजन्ते मां बुधा भाव समन्विता. श्रद्धा संपन्नतेनं जर तू माझी भक्ती केलीस किंवा मला येऊन मिळालास. जाणते लोक काय करतात की श्रद्धा संपन्नतेनं मला भजतात. भजनते इति मत्वा, इति मलाच भजतात. जाणते, जाणत्याला कळतं ना कुणाची भक्ती करावी, कुणाला शरण जावं, हे जाणत्याला कळतं, नेमत्याला कळत नाही. त्यांना आपलं धुऱ्यावर देव ठेवले आहेत की नाही. धुऱ्यावर देव हो नावाच्या ग्रंथामध्ये गुरुवर्य बाबुळगावकर बाबांनी फार सुंदर वर्णन केलेलं आहे. ते म्हणतात पांडा पांडावर देव आहेत. ब्राह्मणाचा देव हुताशन, हुताशन म्हणजे अग्नी, ते अग्निपूजक आहेत. ब्राह्मणाच्या देवाला भोपाळी घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय जावरा पृथ्वीला सामान्याचा देव, त्याला राखणदाराची कानठाळी. राखणदार शेतामध्ये आरोळी देणारे. कशाची भोपाळी, कशाचं काय. ब्राह्मणाच्या देवाला स्नान अभिषेक. आमचा देव पावसानं भिजतो, तेच अभिषेक. आणि कधी कधी 3 पाय धरतीवरी, 1 पाय मेरूच्या शिखरी, आणि तेथून वर्षाव करी. नाही स्वान ते येऊन तिथं अभिषेक करता. अवघड आहे ना. असे देव बनवले आम्ही. मला सांगायला काय म्हणायचंय, हे कुठल्या धर्मात सांगितलेलं नाही आहे, कोणत्याच हिंदू धर्मामध्ये नाही आहे. कुठून काढलं काय माहिती आहे देवाकडे. बरं भले खंडीवर झाले तो. खडवा मसोबा बिरोबा उचलला देव का लावला शेंदूर, उचलला देव का लावला शेंदूर. हे संत ज्ञानेश्वर माऊलीने नाही सांगितलेलं ना. असं नाहीच, हे नाहीच आहे. पण आता काय चाललंय, अज्ञान
शक्ती आहे, शक्तीची पूजा केल्यानंतर तेवढंच मिळतं. शक्ती इतकं, तिची जेवढी शक्ती आहे त्या देवतेची देण्याची तेवढंच ती देईल, त्याच्यापेक्षा जास्त देऊ शकत नाही ती शक्ती. पहा तुम्ही, आपल्या हिंदू देवी देवतांचं तरी 33 कोटी देव आहेत म्हटले. मानवा पंत म्हणते अरे 33 नाही, 81 कोटी, 1.25 लाख 10 आहेत, लई मोठे. पण तुम्हाला मुक्ती देणारे नाही आहेत, या सृष्टीच्या चक्रातून मुक्त करणारे नाहीत, एवढं मात्र लक्षात ठेवा. त्याच्यातून बाजूला पडायचं असेल तर मग आपल्याला शक्तीची पूजा बंद करावी लागते, भगवंताची पूजा करावी लागते. अहम सर्वस्व प्रभो, भगवंत म्हणतात माझाच प्रभाव सर्वावरती आहे. मी कुणाच्या प्रभावाखाली नाही, पण माझ्या प्रभावाखाली सगळंच आहे. तेरे हुकूमत से चलता है सारा गगन, झूमती है हवा, फूलता है जीवन, सारे प्राणों का प्रेरक तू सरदार है, सारे प्राणों का प्रेरक तू सरदार है, बिना तेरे ना किसी की बराबर है, बिना तेरे ना किसी की बराबर है, बिना तेरे ना किसी को सारी दुनिया का तू ही सरदार है, सारी दुनिया का तू ही सरदार है, बिना तेरे ना किसी को बराबर है, बिना तेरे ना किसी को बराबर है, बिना तेरे ना फार सुंदर वर्णन केलेलं आहे. चंद्राचा जो प्रकाश पडतो ना म्हटले शिळा तळावरती, तर त्या प्रकाशाने जी औषधी असते वनस्पती, त्या वनस्पतीमध्ये रस निर्माण करण्याचं काम मी करतो, असं वर्णन. चंद्रमशी तत्तेयो विद्यमामकम, असं वर्णन आहे.
जीवनी मूळ झालेला आहे. सगळ्या जीवांना रस देण्याचं काम, सगळ्या वनस्पतींना रस देण्याचं काम परमेश्वराच्या स्वरूपाने केलेलं आहे. हे महावाक्यात सांगितलंय. आत्मक धर्म असं वर्णन झालेलं आहे. काय आत्मक धर्म म्हणजे काय? महावाक्य ऐकलं तुम्ही तर तुम्हाला कळलंय नसेल आत्मक धर्म काय म्हणतो. पती पत्नीशी एकत्र आहे. कशामुळे आहे? आत्मक धर्माने एकत्र आहे. आई पुत्राशी एकत्र आहे. कशाने एकत्र आहे? आत्मक धर्माने एकत्र आहे. आपण घराशी एकत्र आहोत. कशाने एकत्र आहोत? आत्मक धर्माने एकत्र आहोत. आपण पृथ्वीशी चिटकून आहोत. कसे चिटकून आहोत? कशामुळे आहोत? आत्मक धर्माने चिटकून आहोत. परमेश्वराचा आत्मक धर्म आपल्याला यथास्थितीमध्ये टिकवून ठेवतो. आपण इथं सुखामध्ये आहोत, बरं वाटतं आपल्याला, हे आत्मक धर्मामुळे बरं वाटतं. इथं सुद्धा त्याची सत्ता आहे. त्याचा असं हलक्या हलक्या थरावरती समजून घेत नाही आपण. तर महावाक्य हा गाभा आहे, तो विषय आपण नाही छेडायला पाहिजे. पण कधी कधी असं वाटतं की ते समजलं पाहिजे. त्या आत्मक धर्माने, परमेश्वराच्या आत्मक धर्माने चराचर सृष्टीला बांधून टाकलेलं आहे. चराचर सृष्टी सगळं विश्व पूर्ण ब्रह्मांड बांधून टाकलेलं आहे आत्मक धर्माने. आत्मक धर्माने देवता काम करतात. आत्मक धर्माने चराचर सृष्टी काम करते. सगळं असं आत्मक धर्माने घट्ट बांधलेलं आहे. हा आत्मक धर्म जर निसटला संपलं, काहीच होऊ शकत नाही. पृथ्वी फिरते ना स्वतःभोवती. स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते. सूर्याचं संपूर्ण कुल या ब्रह्मांडामध्ये फिरते. पूर्ण स्वतःच कुल घेऊन सूर्य ते सुद्धा परमेश्वराचा आत्मक धर्म ते फिरवते. त्याच्याशिवाय काहीच होत नाही. म्हणून ते म्हणतात की तेरी शक्ती से पर्वत जलाना ढळे. पर्वत बाजूला होत नाही. तुझी शक्ती असेल तर पर्वत बाजूला होतो. तुझ्या शक्तीशिवाय नदी हलत नाही, झाडाचं पान हलत नाही, झाडाचं फळ पडत नाही, माणूस श्वास घेऊ शकत नाही.
परमेश्वराचं ज्ञान आहे ज्याला कळतं त्यालाच हे समजतं की परमेश्वराच्या आत्मक धर्माने हे सगळं बांधलेलं आहे. चराचर सृष्टीचं बंधन जे आहे सगळं ते परमेश्वराच्या आत्मक धर्माचं बंधन आहे. ते त्यालाच कळतं, दुसऱ्याला कळत नाही. मग आम सर्वस्व प्रभो, भगवंत म्हणतात माझ्या प्रभावाखाली सगळं आहे. मत सर्वं प्रवर्तते इथे मत्वा भजन्ते माम. आणि हे सगळं जाणून लोक बसतात तर ते जाणते लोक बसतात. बुधाभाव समन्विता, बुधाभाव म्हणजे ज्यांची बुद्धी भावाच्या पलीकडे जाणून गेलेली आहे असे बुद्धिमंत, असे जाणते ज्ञातवंत तेच हे ओळखू शकतात, बाकीच्यांना ओळखता येत नाही. मच्चित्तमधिगता प्राण बोधयन्त परस्परं कथयन्त शमां नित्यं तुष्यन्ति चरन्ति च. म्हणून माझ्यामध्ये चित्त लावलं पाहिजे असं भगवंत. मत चित्त, मत म्हणजे माझ्या, चित्त म्हणजे चित्त लावा. मद्गत प्राण, माझा प्राण आणि तुमचा प्राण एक झाला पाहिजे भगवंत म्हणतात. दोन्हींचे प्राण एक झाले पाहिजे. आता दोन नाही राहिले पाहिजे, एक राहिले पाहिजे. कबीरदासांचे सुंदर वर्णन आहे की ते म्हणतात प्रेम गली अति संकरी जामे दोन समान. प्रेमाची गल्ली आहे म्हणतात ती संकरी म्हणजे बारीक आहे, लहान आहे, त्याच्यामध्ये दोन मावत नाहीत. एक तर तुम्ही मावसाल किंवा परमेश्वर मावल. मग तुम्हाला जर त्याच्यातून जायचं आहे त्या प्रेम गल्लीमधून तर तुम्हाला स्वतः नष्ट व्हावं लागेल आणि मगच तुम्ही नष्ट झाले तरच परमेश्वरामध्ये विलीन झाल्यावर त्या गल्लीमधून तुम्हाला जाता येईल. प्रेम गल्ली अति संकरी जामे दोन समाय, दोन नाही मावत. कुणाला तरी एकट्याला हार घ्यावी लागते आणि हार घेणं, संपूर्ण जाणं हे शरणागतीचं प्रतीक आहे. प्रेमामध्ये जो संपतो तो दुसऱ्याला शरण जात असतो. आपण संपणे म्हणजे आपण परमेश्वराला शरण जाणे हा त्याचा अर्थ आहे.